श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू द्यात ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण स्वामी सेवा करूनही आपल्याला फळ मिळत नाही, तर याचं सत्य आपण जाणून घेणार आहोत. तर आपण सर्वच जण म्हणजे माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सर्वजण आपण स्वामी समर्थ दरबारामध्ये जातो, कारण आपल्याला माहीत आहे आपली काहीतरी समस्या असते, आपल्याला मानसिक समाधान मिळत नाही आणि म्हणून आपण महाराजांच्या दरबारी जातो. मग तिथे आपल्याला सेवा अशी भेटते की रोज 3 अध्याय वाचायचे आणि 11 माळी जप करायचा. तर ठीक आहे, आपण ही सेवा करतो. मग 4 वर्ष होतात, 5 वर्ष होतात, अगदी 10 वर्षेसुद्धा होतात. मग आपल्या मनामध्ये प्रश्न उमटतो की आपल्याला एवढी सेवा करूनसुद्धा आपल्याला फळ मिळत नाही. आपल्या समस्या काय म्हणजे समस्यामधून सोल्युशन भेटत नाही. तर याचं सत्य काय आहे? तर याचं सत्य असं आहे की आपण स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये येण्याअगोदर आपण आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये बऱ्याच काही छोट्या मोठ्या चुका केल्या असतात. तर त्या चुकांचं जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध आपल्याला भोगलं पाहिजे. आणि हे कधी शक्य होतं? तर रोज आपण स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि 11 माळी जप, हे प्रारब्धातले भोग कमी झाल्याशिवाय आपल्याला स्वामींची कृपा अशक्य आहे. आणि म्हणूनही आपल्याला किती पण वर्ष होऊ द्यात स्वामी सेवा कधीही सोडू नका, कारण महाराज परीक्षा बघतात आणि त्याच्यातून आपण तरणार आहोत. हे कायम लक्षात ठेवा की महाराज आपल्याला त्या गोष्टीतून त्या ह्याच्यातून आपल्याला तारणार आहेत. आणि कोणीही स्वामी सेवा सोडू नका आणि स्वामी सेवेमध्येच राहा. माझं असं आवर्जून सांगणं आहे, कळकळीची फार तर विनंती आहे माझी तुम्हाला की किती वर्ष होत आहे तुम्ही स्वामी सेवेमध्ये आला आहात आणि फळ मिळत नाही, तरीसुद्धा स्वामी सेवा सोडू नका, कारण महाराज परीक्षा बघतात. आपल्या प्रारब्धाचं भोग कमी झाल्याशिवाय आपल्याला स्वामींची कृपा होणं अशक्य आहे. आणि म्हणून सांगते की स्वामी जी सेवा आहे ती सोडू नका. जसं की आपण महाराजांशी आपण एक घट्ट नातं तयार करायचं. जसं आपण आपल्या आईशी घट्ट नातं तयार करतो ना, त्या पद्धतीनं महाराजांना सर्व काही सांगायचं. आपण महाराजांना आई म्हणा, भाऊ म्हणा आणि आजोबा, वडील या नात्यांपैकी आपण कोणतंही नातं आपण त्यांच्याशी क्रिएट करू शकतो, आपण नातं जोडू शकतो आणि आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगू शकतो. अगोदर महाराजांच्या सानिध्यात जा, म्हणजे तुम्हाला खरे महाराज समजतील आणि महाराज खरंच आपल्याला खूप काही भरभरून देतात. आणि म्हणूनच ही सेवा कधीही सोडू नका. तर झालेली सेवा ही स्वामी समर्थ महाराजांच्या मी चरणी रुजू करते आणि कळकळीची पुन्हा एकदा विनंती, महाराजांच्या सेवेत आला तरच ही सेवा सोडू नका. महाराजांचं जे चरण आहे ते चरण सोडू नका. झालेली सेवा मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि ते सांगते, श्री स्वामी समर्थ.